हाय फ्रेंड्स, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण तोंडाला चव आणणारी अशी कैरीची चटणी रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ एकदम छोटा आहे, स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. उन्हाळ्यामध्ये भाज्या कमी प्रमाणात मिळतात. छान अशी आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, मी कैरी घेतली आहेत. एकदम कोवळी कैरी आहेत आणि छान अशा आपण त्या पाण्यात भिजत घालायच्या, म्हणजे त्याचा चीक असतो तो निघून जातो. त्यानंतर आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत, त्याचे पीसेस करणार आहोत. खूप छान अशी होते, चटपटीत अशी चटणी होते बघा. अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि तोंडी लावण्यासाठी छान अशी होते. अगदी ती खाल्ली ना की खरंच बघितलं की तोंडाला पाणी सुटतं, अशी रेसिपी आहे. चॅनलला आपण अजूनही माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. छानशी कमेंट करा आणि रेसिपी जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता ते रिप्लाय द्यायचा. त्यासाठी बघा, मी 1 वाटी खोबरं घेतलं आहे. सुकं खोबऱ्याचा मी इथे वापर केला आहे, म्हणजे आपली चटणी आहे ती जास्त दिवस राहू शकते. त्यासाठी बघा, मी साहित्य काय काय घेतले. 1 कैरी घेतली आहे, त्याचे असे पीसेस करून घेतले साल काढून. पुदिना घेतला आहे आणि ते खोबरं आहे ते बारीक करून घेतलं. त्यानंतर आपण जिरे घेणार आहोत. त्याने छान अशी चव लागते आणि जिरे हे थंडावा देणारे आहेत. अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आणि छान असं बघा, असं दरदर फिरवून घेतलं आहे. बघा, तोंडाला पाणी सुटलं की नाही मग? चला तर मग अशा प्रकारे अवश्य कैरीची चटणी करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. छान असं आपण तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता अशी रेसिपी. चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि पुढच्या छानशा व्हिडिओसाठी सर्वांनी तयार राहा. बाय बाय.